तिने माझा फक्त उपयोग करून घेतला किंवा त्याने माझा फक्त वापर करून घेतला आणि गेला किंवा गेली सोडून. जेव्हा 2-4 वर्षांचं रिलेशन तुटतं, ब्रेकअप होतं किंवा आपला आवडता व्यक्ती आपल्याला सोडून जातो, तेव्हा आपण असेच आरोप करतो की त्याने फक्त माझा उपयोग करून घेतला, मी काय काय केलं त्याच्यासाठी, पण त्यानं काय दिलं मला. आपल्याला राग येतो. मग आपल्याला हवा असतो बदला. बदला म्हणजे नेमकं काय, यात कन्फ्युजन असतं. पण बदला हवा असतो, राग असतो ना. मग आपण लगेच पोस्ट करायला लागतो किंवा स्टेटस ठेवायला लागतो की काही फरक नाही पडला मला तुझ्याशिवाय, मी कसा आनंदात आहे किंवा मी कशी आनंदात आहे, तुझ्याशिवाय काही चालत नाही असं समजू नको तू, बघ मी यशाच्या मागे लागलोय, आता बघ कसा उभा राहतो. पण खरंच आपण आनंदात असतो, आपल्याला खरंच काही त्रास झालेला नसतो. ह्या पोस्ट स्टेटस किंवा असा दिखाऊपणा आहे ना, हाच आपल्याला जास्त त्रास द्यायला लागतो. मला वाटतं अशा वेळी थोडा वेळ जाऊ द्यायला हवा. नात्यात असताना आपल्याला जे आनंदाचे क्षण, सुखाचे क्षण, समाधानाचे क्षण मिळालेले असतात ना, त्यांचा विचार करायला हवा. ते त्या नात्यामुळेच मिळालेले असतात ना. ते मनात तसेच जपून ठेवायचे, एखाद्या अल्बम सारखे. कधी आठवण आलीच तर ते परत अल्बम सारखे पलटून बघता येतात. तेच सुख, तोच आनंद अनुभवता येतो. या सगळ्यात आपला काहीच दोष नाही असं म्हणून सांगणार. आपण पण काहीतरी चुकलं असणार, काहीतरी उणीव राहिली असणार. त्यापेक्षा नातं तुटल्यावर दुःख झालंय हे स्वीकारूया, मान्य करूया. आठवण येते, अस्वस्थ होतंय, काहीतरी घडलंय हे मान्य करूया. हे एकदा स्वीकारलं ना की मग पुन्हा नव्याने उभं राहायला बळ मिळते. आता हे उभं राहणं त्याच्या सोबत असेल, कदाचित नसेल, पण उभं राहणं आलंच. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा अनुभवातून गेला असाल तर तुम्ही त्यावर काय उपाय शोधला हे नक्की कळवा. तुम्ही अशा अनुभवात असाल तर आता काय करता तेही कळवा. कदाचित तुमच्या सल्ल्याने, तुमच्या अनुभवाने या कमेंट्स मधून इतरांना काहीतरी मिळेल. त्यासाठी हा विषय काढलाय. बघूया कोण चुकलंय, आपण फसलोय नाही फसलोय. पण एक खरं आहे, आपण स्वीकारूया की दुःख झालंय, आठवण येते, नात्याची गरज आहे, नाती जपूया.